धन्यवाद सर. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा, राजा अशोक सम्राट, खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, थोर महान शिक्षिका फातिमा बिशेख, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत गाडगे बाबा, महामाता भीमाई, महामाता रमाई या तमाम महामाता, महान संत आणि महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत आज 948व पुष्प या ठिकाणी आपण गुंफत आहोत. आज आपण वाणी बहुजनांची गाणी महामानवांची या उपक्रमात या ठिकाणी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत आणि सर्वांना आदरपूर्वक जय भीम. या कार्यक्रमाचे आयोजक संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. या उपक्रमाला सुरुवात करण्या अगोदर काही सहभागी गायक गायिकांना पुन्हा एकदा आपल्या या उपक्रमात भाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा सर्वांचे स्वागत करतो. आदरपूर्वक जय भीम, जय भारत, जय संविधान. आणि उपक्रमाकडे आपण वळणार आहोत. दोघे वंदितो सिद्धार्थ गौतमा, दोघे वंदितो सिद्धार्थ गौतमा, भीमचंद्रमा ती रमा पौर्णिमा, भीमचंद्रमा ती रमा पौर्णिमा. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत मोहन शिंदे गुरुजी, देहू रोड पुणे येथून आहेत. सर, सरांना विनंती आहे की सर आपण आपल्या या उपक्रमातील पहिल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय मोहन शिंदे सर. आणि मी वंदन गीताला सुरुवात करत आहे. भीमाने चाकले रे पाणी तळ्यातले, भीमाने चाकले रे पाणी तळ्यातले, म्हणूनच फुटले ते मडके गळ्यातले. भीमाच्या सारखे कोणी कार्य करून दाखवा, भीम माऊली सारखे कुणी मरून दाखवा. झाले तर बहु पुढारी, त्यांनी न काय केले, या बुद्ध सागरात कोणी तरुण दाखवा, कोणी तरुण दाखवा, कोणी तरुण दाखवा. दिले जीवदान जाने आम्हाला, दिले जीवदान जाने आम्हाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला. दिले जीवदान जाने आम्हाला, दिले जीवदान जाने आम्हाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला. दाखवाया जगी ऐसा नेता, दाखवाया जगी ऐसा नेता, भारताचा हो भाग्य विधाता, भारताचा या भाग्य विधाता. फक्त एकच आंबेडकर होता, फक्त एकच आंबेडकर होता. प्राण लावूनी, प्राण लावूनी आपुल्या प्राणाला, प्राण लावूनी आपुल्या प्राणाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला.
घटना लिहून झाले घटनाकार, घटना लिहून झाले घटनाकार, दीन दुबळ्याचा पालनहार, सुखी केला देशाचा संसार, सुखी केला देशाचा संसार, कोटी कोटीचा केला उधार, कोटी कोटीचा केला उधार, शरण गेला तो, शरण गेला तो बुद्ध गौतमाला, शरण गेला तो बुद्ध गौतमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, पंचशिलेची करुणी आरती, ओवाळूया बुद्धाची मूर्ती, पंचशिलेची करुणी आरती, ओवाळूया बुद्धाची मूर्ती, भीमगुण गाया येईल स्फूर्ती, भीमगुण गाया येईल स्फूर्ती, आज नटली आनंदाने धरती, आज नटली आनंदाने धरती, नका विसरू, नका विसरू भीमाच्या ऋणाला, नका विसरू भीमाच्या ऋणाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, दिले जीवदान जाने आम्हाला, दिले जीवदान जाने आम्हाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला, कोटी कोटी प्रणाम भीमाला. जय भीम. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान गीत या ठिकाणी वंदन गीत सादर झालेलं आहे. या गीतानं वातावरण जणू ढवळून निघालेलं आहे. कारण शाल समतेची तू पांघरुनी, सारे रुग्ण पाहिले निरखुनी, शाल समतेची तू पांघरुनी, सारे रुग्ण पाहिले निरखुनी, दवा देता उठून बैसला थवा, दिले जीवदान मेलेल्या जीवा. अशा या महामानवाला वंदन करणारं वंदन गीत या ठिकाणी आपण आत्ताच ऐकलं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर पुढील गीताकडे वळणार आहोत. तर मी विलास जाधव शिवणे पुणे येथून आहेत. तर विलासजींना विनंती करेल की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. कळ्या कळ्या फुले फुले तुला पुकारती, पहा तुझीच चालली नभात आरती, कळ्या कळ्या फुले फुले तुला पुकारती, पहा तुझीच चालली नभात आरती, तुला दिशा विहारती यशोधरे परी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तुझ्यामुळेच झाला अखेर फैसला, दिलाच धीर तोडल्या मीच शृंखला,
तुझ्यामुळेच झाला अखेर फैसला, दिलाच धीर तोडल्या आम्हीच शृंखला. आता भविष्यामुचे, आता भविष्यामुचे असे तुझ्या परी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तुलाच दुःख आमुचे तथागताकडे, तुझीच सांत्वना आम्हा क्षणोक्षणी मिळे. तुलाच दुःख आमुचे तथागताकडे, तुझीच सांत्वना आम्हा क्षणोक्षणी मिळे. निनाद पंचशीलेचा, निनाद पंचशीलेचा घुमे घरोघरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तुझ्यामुळेच मार्ग आम्हास लाभला, तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला. तुझ्यामुळेच मार्ग आम्हास लाभला, तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला. तुझेच सत्य यापुढे, तुझेच सत्य यापुढे लढेल संगरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. तुझ्या समान एकही नसे तुझ्या विना, सदैव यापुढे सदैव तुझीच वंदना. तुझ्या समान एकही नसे तुझ्या विना, सदैव यापुढे करू तुझीच वंदना. भरेल अमृता परी, भरेल अमृता परी तुझीच वैखरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नव्या युगाच्या युगंधरातू, नव्या युगाच्या युगंधरातू, शांतीदूताच्या दुगंधरातू, कीर्ती तुझी अपार, कीर्ती तुझी अपार. भीमा तुला वंदन हे त्रिवार, भीमा तुला वंदन हे त्रिवार. नव्या युगाच्या युगंधरातू, शांतीदूताच्या दुरंधरातू, कीर्ती तुझी अपार, कीर्ती तुझी अपार. भीमा तुला वंदन हे त्रिवार,
भीमा तुला वंदन हे श्रीवार. मेल्या मनाला जिवंत केले, मेल्या मनाला जिवंत केले, बुद्धाचरणी आमाने. गोदिले तू मना मनावर, गोदिले तू मना मनावर, बुद्धाचे विचार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. बंधन सारे सोडियले तू, बंधन सारे सोडियले तू, माणूस माणसा जोडियले तू, माणूस माणसा जोडियले तू. कवटाळीले आई प्रमाणे, कवटाळीले आई प्रमाणे, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. नवक्रांतीचा वारा सुटला, नवक्रांतीचा वारा सुटला, बहुजन इथला सारा उठला. दिला भीमाने प्रकाश तुझला, दिला भीमाने प्रकाश तुझला. प्रार्थनेचा आधार, प्रार्थनेचा आधार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. नव्या युगाच्या युगंधरा तू, शांतीदूताच्या धुरंधरा तू, कीर्ती तुझी अपार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. भीमा तुला वंदन हे श्रीवार. जय भीम. जय भीम ताई, जय भीम. खूप खूप धन्यवाद. या उपक्रमातील दुसरं हे वंदन गीत आहे. सुरुवातीला एक वंदन गीत सादर झालं होतं आणि आता पुन्हा एक वंदन गीत. भीमा तुला त्रिवार हे वंदन त्रिवार. खूप छान. यानंतर धीरज इंगळे मेहकर बुलढाणा येथून आहेत. तर विनंती आहे धीरजजींना आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय धीरज इंगळे. सर्व सदस्यांना सप्रेम जय भीम. मी जे गीत सादर करणार आहे ते महाकवी वामनदादा कर्डक यांचं गीत आहे, चांदण्याची छाया. तर मी गीताला सुरुवात करतो. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा.
देत होता सारा. भीमाई परी, भीमाई परी, चिल्ल्या पिल्यावरी. भीमाई परी, चिल्ल्या पिल्यावरी. पंख पांघराया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा. बोलतात सारे विकासाची भाषा. लोपली निराशा आता, लोपली निराशा. यानंतर पुढील गायकांना आपण संधी देऊया. तर आदरणीय सरस्वतीताई साबळे यांना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय सरस्वतीताई साबळे लोणार बुलढाणा येथून आहेत. सर आवाज येतो का माझा? हो ताई, येतो येतो. मी गीताला सुरुवात करते. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम. मी माझ्या गीताला सुरुवात करत आहे. मानव जन्म तुला मिळाला, वेळ वाया घालू नको. मानव जन्म तुला मिळाला, वेळ वाया घालू नको. त्रिशरणाविन भल्या मानसा, शरण कुणाला जाऊ नको. त्रिशरणाविन भल्या मानसा, शरण कुणाला जाऊ नको. आर मानवा माझ्या मानवा, आर मानवा माझ्या मानवा. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धाला हे शरणसे. बुद्ध म्हणजे परमज्ञानी, सत्याचे आगारसे. बुद्धांकुर हा तुझ्यात आहे, विचार दुसरा करू नको. बुद्धांकुर हा तुझ्यात आहे, विचार दुसरा करू नको. त्रिशरणाविन भल्या मानसा, शरण कुणाला जाऊ नको. अरे मानवा माझ्या मानवा. धम्मं शरणं गच्छामि, धम्माला हे शरणसे. धम्मं शरणं गच्छामि, धम्माला हे शरणसे. धम्म म्हणजे कसे जगावे, नीतीचा विचारसे. धम्म म्हणजे कसे जगावे, नीतीचा विचारसे. धम्मनीतीने वाग जरा तू, धम्मनीतीने वाग जरा तू. संयम आपला सोडू नको, संयम आपला सोडू नको. त्रिशरणाविन भल्या मानसा, शरण कुणाला जाऊ नको. त्रिशरणाविन भल्या मानसा, शरण कुणाला जाऊ नको. आर मानवा माझ्या मानवा. संगम शरणं गच्छामि, संगाला हे शरणसे. संग म्हणजे मुक्तिपथाच्या संताचे विहारसे. संघामध्ये मिळून जावे, पशुप्रमाणे जगू नको. संघामध्ये मिळून जावे, पशुप्रमाणे जगू नको. अरे मानवा माझ्या मानवा. शील समाधी प्रज्ञा करुणा, मंगल मैत्री जातसे. शील समाधी प्रज्ञा करुणा, मंगल मैत्री जातसे. कुणीही यावे शुद्ध बनावे, समतेचा सागरसे. ए मानवा वाट सोडूनी, भ्रमर होऊनी भटकू नको. ए मानवा वाट सोडूनी, भ्रमर होऊनी भटकू नको. अरे मानवा माझ्या मानवा,
अरे मानवा माझ्या मानवा, मानव जन्म तुला मिळाला, वेळ वाया घालू नको. मानव जन्म तुला मिळाला, वेळ वाया घालू नको. त्रिशरणाविन भल्या मानसा, शरण कुणाला जाऊ नको. अरे मानवा माझ्या मानवा, अरे मानवा माझ्या मानवा. जय भीम. आवाज आला जय भीम का? ताई, जय भीम. हो, आला आला. खूप छान, खूप छान. आला होता. खूप सुंदर आणि अप्रतिम गीत आपण गायलेलं आहेत. आज एकापेक्षा एक गीत आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहेत. आपला हा उपक्रम सोमवार ते शनिवार हा रोज नित्य नियमाने सुरू आहे. 948 पुष्प आपण आज गुंफत आहोत. एकापेक्षा एक प्रबोधनात्मक गीत आपण या ठिकाणी गात आहात आणि सर्व श्रोते त्याचा आनंद घेत आहेत. प्रबोधनात्मक गीत आपण या ठिकाणी ऐकवत आहात, त्याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो. पण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या पूर्ण आठवड्यामध्ये फक्त रविवारी सुट्टी असते आणि या उपक्रमाला आपण नियमित जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनेक पदव्या घेऊन भारतामध्ये परत येत असतात. त्यांचा सत्कार मुंबईला ठेवलेला असतो आणि रमाईच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या बाया होत्या त्या बाया रमाईला असं सांगतात की तुझे पती बॅरिस्टर होऊन भारतामध्ये परत आलेले आहेत, येत आहेत आणि त्यांचा सत्कार ठेवलेला आहे, तेव्हा तू त्यांचं भाषण ऐकायला किंवा सत्कारासाठी जायचं आहे तर तू येत नाही का. त्यावेळेला रमाई काही न बोलता घरामध्ये जातात आणि एका कोपऱ्यामध्ये बसून ओक्साबोक्शी रडत असतात. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव आणि लक्ष्मी या सुद्धा भाषण ऐकण्यासाठी जात असतात. तेव्हा जाता जाता लक्ष्मीबाई रमाईला आवाज देतात, रमा चल चल लवकर, भिवाचा सत्कार आहे, तेव्हा तू येत नाही का. परंतु रमाई एका कोपऱ्यामध्ये रडत असतात आणि का रडत असतात या आशयाचं गीत आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे. गीत गाणारी आपली कलाकार गायिका जी भोकरदन जिल्हा जालना येथून आहे, आदरणीय रमा बाबूराव सोनोने यांना विनंती करतो की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. जो आशय मी या ठिकाणी सांगितलेला आहे याच आशयावर हे गीत या ठिकाणी सादर होत आहे. गीताकडे लक्ष असावं. आवाज येतोय सर? हो, येतोय. भाषण आहे माझ्या साहेबांचं आज ग, सत्कार आहे माझ्या साहेबांचा आज ग. एकटीच घरामध्ये राहू कशी, नेसायाला लुगड नाही जाऊ कशी व माय, नेसायाला लुगड नाही जाऊ कशी. भाषण आहे माझ्या साहेबांचं आज ग, सत्कार आहे माझ्या साहेबांचा आज ग. एकटीच घरामध्ये राहू कशी, नेसायाला लुगड नाही जाऊ कशी व माय, नेसायाला लुगड नाही जाऊ कशी. बॅलिस्टराची बाई पत्नी असून जाऊ तिथं ग कस फाटक नेसून माय, बॅलिस्टराची बाई पत्नी असून जाऊ तिथं ग कस फाटक नेसून माय. नटल्यात जाया आया आणि बाया, नटल्यात जाया आया आणि बाया. थिगळाच लुगड आज लेऊ कशी, नेसायाला लुगड नाही जाऊ कशी व माय, नेसायाला लुगड नाही जाऊ कशी.
शाहू राजांचा हा मानाचा फेटा, नेसून जाते मी कोण कासवटा माय. शाहू राजांचा हा मानाचा फेटा, नेसून जाते मी कोण कासवटा माय. जनतेचा मेळा पाहण्या सोहळा, जनतेचा मेळा पाहण्या सोहळा, गर्दीत दर्शन त्यांचं घेऊ कशी. नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय, नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी. काय गवर्णाव धन्याच्या गुणाला, खरे फळ आले बाई माझ्या श्रमाला माय. काय गवर्णाव धन्याच्या गुणाला, खरे फळ आले बाई माझ्या श्रमाला माय. विजय संग महादेव दंगा, विजय संग महादेव दंगा, आनंद हर्षामंदी जाऊ कशी. नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय, नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी. भाषण आहे माझ्या साहेबांचं आज ग, सत्कार आहे माझ्या साहेबांचा आज ग. एकटीच घरामध्ये राहू कशी, नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी व माय, नेसायाला लुगडं नाही जाऊ कशी. जय भीम. खूप खूप धन्यवाद. जबरदस्त गीत, अप्रतिम गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. यानंतर पुढील पुन्हा एक गोड आवाजाच्या गायिका मनीषाताई सपकाळे, पिंपळे सौदागर पुणे येथून आहेत. तर मनीषाताईंना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. जय भीम सर. नमो बुद्धाय. जय भीम ताई. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार, महाबोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, माता यशोधरा यांना कोटी कोटी प्रणाम करते. आणि बाबासाहेब शिक्षणाला सुरुवात करता वडिलांचं गाणं आहे सर, सुरुवात करते. तर रमाबाई भीमाईला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आई मी शिकून. तर त्या गाण्यामध्ये बाबासाहेब रमाईला असे सांगतात, गीतामधनं ऐका. हा पाटी पुस्तक हातात घेऊनी, पाटी पुस्तक हातात घेऊनी, शाळेत मी जाईन. आई मी बॅरिस्टर होईन, आई मी बॅरिस्टर होईन. पाटी पुस्तक हातात घेऊनी, शाळेत मी जाईन. आई मी बॅरिस्टर होईन. लहानचा मी होईल मोठा, मान जगात मी मिळविन मोठा. लहानचा मी होईल मोठा, मान जगात मी मिळविन मोठा. तुझ्या ऋणाची आणि गुणाची, तुझ्या ऋणाची आणि गुणाची महिमा मी गाईन. आई मी बॅरिस्टर होईन. चटणी भाजी भाकर खाऊन
जातील दिवस उपाशी राहून, चटणी भाजी भाकर खाऊन, जातील दिवस उपाशी राहून, शिक्षण घेण्या बॅलिस्टर होण्या, शिक्षण घेण्या बॅलिस्टर होण्या, परदेशी मी जाईन आई मी बॅरिस्टर होईन, आई मी बॅरिस्टर होईन, आशीर्वाद तुझा हवा ग, लाविल जेगी आई मी ज्ञान दिवा ग, आशीर्वाद तुझा हवा ग, लाविल जेगी आई मी ज्ञान दिवा ग, पाडील भूवर प्रकाश नवा मी, पाडील भूवर प्रकाश नवा मी, स्वयं दीप होईन आई मी बॅरिस्टर होईन, आई मी बॅरिस्टर होईन, कर्तव्याचे वाहिल ओझे प्राणपणाला लाविन माझे, कर्तव्याचे वाहिल ओझे प्राणपणाला लाविन माझे, ज्ञानाची कणकण वेचून ताजे, ज्ञानाची कणकण वेचून ताजे, आई तुला मी धावीन आई मी बॅरिस्टर होईन, आई मी बॅरिस्टर होईन, वाटीन साखर गोड गुणाची सेवा करीन आई मी दलित जनांची, वाटीन साखर गोड गुणाची सेवा करीन आई मी दलित जनांची, देवीदासाच्या बालगीताची, देवीदासाच्या बालगीताची आठवण मी ठेवीन आई मी बॅरिस्टर होईन, आई मी बॅरिस्टर होईन, पाटी पुस्तक हातात घेऊनी, पाटी पुस्तक हातात घेऊनी शाळेत मी जाईन आई मी बॅरिस्टर होईन, आई मी बॅरिस्टर होईन. नमो बुद्धाय. जय भीम सर. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. जबरदस्त गीत आणि खरंच आपला आवाज पण खूप सुंदर आहे, खूप गोड आहे, खूप जबरदस्त गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या वडिलांनी लिहिलेलं गीत आणि सादरीकरण सुद्धा खूप जबरदस्त, रचना पण खूप छान. खूप खूप धन्यवाद. यानंतर या ठिकाणी पुढचे जे गायक आहेत ते म्हणजे तुम्हा सर्वांच्या परिचयाचे, की ज्यांचा गोड आवाज आहे, पहाडी आवाज आहे, सुंदर असं सूत्रसंचालन करतात अशा आपल्या संविधान विश्लेषण समितीचे सदस्य आदरणीय नामदेव खाडवे सर यांना विनंती आहे की आपण पुढील गीत गावं असं सरांना विनंती. आदरणीय नामदेव खाडवे सर. धन्यवाद सर. आपल्या उपक्रमाचं नाव
जे आहे ते आहे वाणी बहुजनांची गाणी महामानवांची, आणि म्हणून प्रत्येक महापुरुषांचे गीत या ठिकाणी सादर झाले पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवात माझ्यापासून करतो आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक गीत सादर करतो की ज्यांनी कशा पद्धतीनं युक्तीने रयतेचं रक्षण केलं आणि स्वराज्य निर्माण केलं. फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार, फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. हर घर 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 महादेव, हर घर 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 महादेव, हर घर 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 महादेव, हर घर 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 महादेव. फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार, फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो, सावधानता त्यांनी राखली गेलं शिवाचं ध्यान हो. आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो, सावधानता त्यांनी राखली गेलं शिवाचं ध्यान हो. चार चार बोट उडविली चार गाजली शुभाची तलवार, फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली भेटीची तयारी, तेव्हा बिलगली शिवरायांना अफजल खानाची स्वारी. प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली भेटीची तयारी, तेव्हा बिलगली शिवरायांना अफजल खानाची स्वारी. ठार ठार केले तयाला ठार गाजली शुभाची तलवार, ठार केले तयाला ठार गाजली शुभाची तलवार. फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. करून घेतली शिवरायांनी सुटका ती आग्र्याहून, राजा औरंगजेब तेव्हा चकित झाला पाहून. करून घेतली शिवरायांनी सुटका ती आग्र्याहून, राजा औरंगजेब तेव्हा चकित झाला पाहून. वार वार केले शत्रूवर वार गाजली शुभाची तलवार, वार केले शत्रूवर वार गाजली शुभाची तलवार. फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार, फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. छत्रपती शिव महाराजांची आज थोरवी गाजते, इतिहासाची पाने तयांना श्रद्धांजली वाहते. छत्रपती शिव महाराजांची आज थोरवी गाजते, इतिहासाचे पाने तयांना श्रद्धांजली वाहते. हार ठाऊक नव्हती हार गाजली शुभाची तलवार, हार ठाऊक नव्हती हार गाजली शुभाची तलवार. फार भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. हा, शांताराम उबाळे सर, आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय शांताराम उबाळे सर. ओके ओके, ठीक आहे. आवाज येतो ना सर? हो, येतो येतो. सर्व महामानवांना वंदन आणि उपस्थितांना जय भीम. जरा ऐकून घे ही कथा, करतो प्रणाम रामजी सुता. जरा ऐकून घे ही कथा, करतो प्रणाम रामजी सुता. दुबळ्या जनतेचा हा माता पिता ग,
शेजारीने सखे बाई. दुबळ्या जनतेचा हा माता पिता ग, शेजारीने सखे बाई. जातीवादाचं भूत चौकड, भीमरायाला आली चिड. जातीवादाचं भूत चौकड, भीमरायाला आली चिड. ह्या भूताचं काढलंय मडग, शेजारीने सखे बाई. ह्या भूताचं काढलंय मडग, शेजारीने सखे बाई. उभ्या सत्याग्रहाला पुढं, हक्कासाठी सजूनीत लढ. उभा सत्याग्रहाला पुढं, हक्कासाठी सजूनीत लढ. नाही गांधींना कळलं गुड ग, शेजारीने सखे बाई. नाही गांधींना कळलं गुड ग, शेजारीने सखे बाई. दमबुद्धाचा घेऊन गेला दीक्षा तो देऊन. दमबुद्धाचा घेऊन गेला दीक्षा तो देऊन. ज्ञान अनमोल ठेवून, ज्ञान अनमोल ठेवून ग, शेजारीने सखे बाई. ज्ञान अनमोल ठेवून ग, शेजारीने सखे बाई. गेला जनतेला सांगून ठेवा बुद्धापाशी मन. गेला जनतेला सांगून ठेवा बुद्धापाशी मन. जन कल्याण वाहिले धन ग, शेजारीने सखे बाई. जन कल्याण वाहिले धन ग, शेजारीने सखे बाई. असा झालाच नाही कुणी, असा झालाच नाही कुणी. बाजू ठेवले नाही उनी, देश भारत त्याचा ऋणी ग, शेजारीने सखे बाई. देश भारत त्याचा ऋणी ग, शेजारीने सखे बाई. युग वामन अजरामर, भीम बुद्धाला तू स्मर. युग वामन अजरामर, भीम बुद्धाला तू स्मर. चैत्यभूमीला भीमसागर ग, शेजारीने सखे बाई. चैत्यभूमीला भीमसागर ग, शेजारीने सखे बाई. जरा ऐकून घे ही कथा, करतो प्रणाम रामजी सुता. दुबळ्या जनतेचा हा माता पिता ग, शेजारीने सखे बाई. दुबळ्या जनतेचा हा माता पिता ग, शेजारीने सखे बाई. जय भीम सर. धन्यवाद सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भीमाई रामजीचा तू बाळ होता, नीच रूढीचा तू काळ होता. भीमाई रामजीचा तू बाळ होता, नीच रूढीचा तू काळ होता. नांगराचा तू फाळ होता, विषमतेचा सुकाळ होता, विषमतेचा सुकाळ होता. यानंतर पुढील गायक, प्रसिद्ध गायक आदरणीय मदन कांबळे सर यांना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय मदन कांबळे सर. ग्रुपवरील माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय भीम. जिथे भीमाचे शिर जे नमले, तिथे झुकतो मी लाख वेळा. त्या बुद्धाचे नाम ओठी घोळीत राहीन लाख वेळा. जिथे आकाशही नम्र झाले, धरते पदास त्या धरणी. आणि मी कण धुळीचा छोटा, राहीन भीमाच्या चरणी. मी आपल्या समोर राहुल बाळाची गोष्ट सांगत आहे. तो आईला काय म्हणतो. ग शंका मनातील बहुदिवसाची, शंका मनातील बहुदिवसाची. विचारतो मी आता अगयाई, अगयाई. गेला कुठे ग पिता अगये आई. गेला कुठे ग पिता. शंका मनातील बहुदिवसाची, शंका मनातील बहुदिवसाची. विचारतो मी आता अगयाई, अगयाई.
गेला कुठे ग पिता अगे आई, गेला कुठे ग पिता, खेळ खेळता सवंगड्यासी, खेळ खेळता सवंगड्यासी, येते आठवण माझ्या मनासी, अग येते आठवण माझ्या मनासी, खेळ खेळता सवंगड्यासी, येते आठवण माझ्या मनासी, हृदय भरूनी माझे ते आई, अग हृदय भरूनी माझे ते, सांगू कुणाला कथा अग ये आई, अग ये आई, गेले कुठ ग पिता अग ये आई, गेले कुठे ग पिता, शंका मनातील बहु दिवसाची, शंका मनातील बहु दिवसाची, विचारतो मी आता अग ये आई, अग ये आई, गेले कुठे ग पिता अग ये आई, गेले कुठे ग पिता, थकता शिणता खेळ खेळूनी, घेता तयांचे पिता उचलूनी, थकता शिणता खेळ खेळूनी, घेता तयांचे पिता उचलूनी, तळमळतो मी आई तेव्हा, अग तळमळतो मी आई तेव्हा, दृश्य ते पाहता अग ये आई, अग ये आई, गेले कुठ ग पिता अग ये आई, गेले कुठे ग पिता, पाठवले तू कुठे कशाला अग आई, पाठवले तू कुठे कशाला, सांग आई माझ्या पित्याला, अग सांग आई माझ्या पित्याला, वैभव सारे सोडून जाण्या, अग हे वैभव सारे सोडून जाण्या, घडली कशी ग कथा अग ये आई, अग ये आई, गेले कुठे ग पिता अग ये आई, गेले कुठे ग पिता, सांग कधी ग बाबा येतील आई, अग सांग कधी ग बाबा येतील, का तिकडे कायमचे राहतील, सांग कधी ग बाबा येतील, का तिकडे कायमचे राहतील, भरेल भेटी अंती पित्याला, अग भरेल भेटी अंती पित्याला, घट्टया मनाचारिता अग ये आई, अग ये आई, गेले कुठे ग पिता अग ये आई, गेले कुठे ग पिता, जेथे पिताजी तेथे जाईन,
त्यांना घराकडे घेऊन येईन. जिथे पिताजी तिथे मी जाईन. त्यांना घराकडे घेऊन येईन. ही नावी तो मज मारुती सम. ही नावी तो मज मारुती सम. अज्ञानाचा जथा अगये आई, अगये आई. गेले कुठे ग पिता, अगये आई. गेले कुठे ग पिता. शंका मनातील बहु दिवसाची, अग शंका मनातील बहु दिवसाची. विचारतो मी आता, अगये आई, अगये आई. गेले कुठे ग पिता, अगये आई. गेले कुठे ग पिता, अगये आई. गेले कुठे ग पिता. जय भीम, जय संविधान. खूप खूप धन्यवाद सर. अप्रतिम गीत. रडे राहुल रडे आई, कुणीही खाई ना काही. रडे राहुल रडे आई, कुणीही खाय ना काही. अरे वामन तुझं हे गाणं करेना शांत बाळाला. दिले वाढून मातेने दही भात बाळाला. परंतु पाहिजे होते तयाचे तात बाळाला, तयाचे तात बाळाला. खूप खूप धन्यवाद. अप्रतिम गीत. यानंतर शेवटचं गीत आपल्या समोर सादर होत आहे. गायक कलाकार आहेत सुनील वाघमारे साहेब. तर आदरणीय सुनील वाघमारेजींना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. जय भीम सगळ्यांना. जय भीम सर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला. दोन नरमणी हसे शोभले दोघे वीर बहादर. दोन नरमणी हसे शोभले दोघे वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. राजाचा एक पुत्र दुजा एक पुत्र सुभेदाराचा. राजाचा एक पुत्र दुजा एक पुत्र सुभेदाराचा. दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. दोघांचा तर एकच बाणा होता उद्धाराचा. निनादले ते दोन नरमणी हसे शोभले दोघे वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक जिजामातेने आणि एक मीरा त्याने. एक जिजामातेने आणि एक मीरा त्याने. क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भात्याने. दीपस्तंभ हे दोन लागले वदला अरबी सागर. दीपस्तंभ हे दोन लागले वदला अरबी सागर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला. शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला.
परंपरेला इथल्या परंपरेला प्रताप सिंगा दोघे मारती ठोकर. परंपरेला प्रताप सिंगा दोघे मारती ठोकर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. जय भीम नो उदय. जय भीम सर, खूप खूप धन्यवाद. अप्रतिम गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. एक निळा आणि एक भगवा दाही दिशामध्ये लावी दिवा. एक निळा आणि एक भगवा दाही दिशामध्ये लावी दिवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा. जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा. जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वच गायकांनी ज्यांनी गीतं गायलेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. अगदी वंदन गीतापासून आज या उपक्रमामध्ये 2 वंदन गीतं झालीत. या वंदन गीतापासून ते शेवटच्या गीतापर्यंत अगदी जबरदस्त गीतं, आपल्याला अप्रतिम असे गीतं आपल्याला ऐकायला मिळालीत. आपण सर्वांनी शांततेत ऐकलीत. मुख्य म्हणजे मला या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त मोलाची मदत नेहमीच होते असे आपले तांत्रिक बाजू सांभाळणारे मुकेश माने गायकवाड सर यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे उद्या आपल्या उपक्रमाला सुट्टी असते. उद्या रविवार आहे आणि म्हणून उद्या आपल्या उपक्रमाला सुट्टी आहे. मात्र सोमवारी अगदी याच वेळेत 8:25 आपण सर्वांनी नियमित जॉईंट व्हायचं आहे. कारण आपले सोमवारचे जे वक्ते आहेत ते आहेत संविधान विश्लेषण समितीचे सदस्य आदरणीय अरविंद जगताप सर, जे धम्मपद गाथाचं मराठीमध्ये विश्लेषण करणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं आपण उपस्थित राहावं अशी आपणा सर्वांना विनंती आहे. आपण जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत मित्रमैत्रिणींकडे आपण ही लिंक पोहोचवायची आहे. युट्यूबला हा कार्यक्रम आपला पाठवला जातो, युट्यूबला टाकला जातो आणि म्हणून या युट्यूबची लिंक सुद्धा आपण जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि लाईक कमेंट सुद्धा द्यायचे आहे अशी विनंती आहे. आणि एक अभिप्राय आपण घेणार आहोत. आपल्या उपक्रमाचे जे होस्ट आहेत आदरणीय मुकेश मानिक गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण एक छोटासा अभिप्राय आजच्या उपक्रमाबद्दल आणि निश्चितच या आठवड्याबद्दल आपण सांगाल अशी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आदर्शांना वंदन. सर्वांना सविनय जय भीम. खऱ्या अर्थानं गेल्या 2 दिवसापासून आपला उपक्रम बंद आहे काही घरगुती अडचणीमुळे. आणि तरी देखील आज खऱ्या अर्थानं जवळजवळ 35 पेक्षा जास्त सदस्य उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करेल. आपला हा उपक्रम सोमवार ते शनिवार वेगवेगळे विषय घेऊन आपण हा उपक्रम आयोजित करत असतो. जे नवीन सदस्य असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण दररोज या उपक्रमाला जसा वेळ भेटेल तसा आपण नक्कीच उपस्थित राहावं. त्याचप्रमाणे उद्याची सूचना देखील आपल्याला आदरणीय नामदेव खाडवे सरांनी सांगितलेली आहे. परंतु जास्तीत जास्त आपण या उपक्रमाला उपस्थित राहावं. जास्तीत जास्त लिंक आपल्या मित्र असतील, मैत्रिणी असतील, आपले नातेवाईक असतील त्यांना लिंक शेअर करावी. त्याचप्रमाणे आपला जो यूट्यूब चॅनल आहे प्रबोधन पर्व, बहुजन हिताय बहुजन सुखाय, त्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं. कारण आपल्या या उपक्रमावरूनच आपला जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आपण संविधान आणि बौद्ध धर्माचा जो आपण प्रचार आणि प्रसार करत आहोत की आपण युट्यूबच्या माध्यमातून करत आहोत. जास्तीत जास्त महाराष्ट्रभरात कसा आपला या उपक्रमाची माहिती पोहोचेल किंवा
जास्तीत जास्त धम्माचा प्रचार होईल, त्या माध्यमातून आपण अजून एक जिल्हा प्रचार प्रमुखांची निवड करत आहोत. जवळजवळ 10 जिल्हा प्रचार प्रमुखांची निवड झालेली आहे. आपण प्रत्येक जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं 3 ते 4 जिल्हा प्रचार प्रमुख निवडणार आहोत. जे सदस्य इच्छुक असतील त्यांनी आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुपवरती व्यक्त व्हावं, किंवा आपले जे संविधान विश्लेषण समिती सदस्य आहेत त्यांना देखील आपली माहिती दिली तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. प्रत्येक जिल्ह्यातून आपण 3 ते 4 जिल्हा प्रचार प्रमुख निवडणार आहोत आणि निवडण्यापूर्वी आपण त्यांचा मीटिंग घेऊनच त्यांची निवड होणार आहे. तर ते देखील आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. किंवा आपल्याकडे मला वाटतं चंद्रपूर असेल किंवा जो विदर्भाचा भाग आहे किंवा कोकणचा भाग आहे, त्या भागामध्ये आपले सदस्य कमी आहेत. तर त्या भागातून देखील आपल्या या उपक्रमाला कशी उपस्थिती लाभेल हे आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा, अशी सर्वांना मी आपल्या सर्व समितीच्या वतीनं विनंती करतो. आणि सोमवारी आपण न चुकता वेळेवर उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप अनमोल अशी सूचना आपण या ठिकाणी सर्वांना दिलेली आहे. तर आपण आता इथून पुढे जास्त वेळ न करता आपण गोड आभाराकडे वळणार आहोत. तर आज गोड आभाराचा कार्यक्रम ज्या 1 महिन्यापासून जवळपास असं म्हणायला हरकत नाही, ज्या आजारी आहेत, 2-3 आठवड्यापासून तर 2-3 वेळेला ऍडमिट त्यांना व्हावं लागलं, परंतु समाजकार्याची इतकी तळमळ आहे, इतकी आवड आहे हे आपण शब्दात नाही सांगू शकत. अशा आपल्या संविधान विश्लेषण समितीच्या लाडक्या ताई आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट, द्वारकामाई महिला व बालकल्याण विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे च्या संचालिका. तर मी विनंती करेल सरलाताईंना की आपण पुढील गोड आभाराचा कार्यक्रम हाती घ्यावा. आदरणीय सरलाताई. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आदर्शांना वंदन, उपस्थितांना सविनय जय भीम. खरंच आज एवढा छान कार्यक्रम झाला ना, खूप दिवसात ना ऐकलं. अगदी शेवटी जे मदन सरांनी गाणं जे गायलं ना, अक्षरशः सरही रडले आणि सर्वांच्याच डोळ्यात सरांनी पाणी आणलं. खूपच छान. सर्वांना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहे 948, शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024, सायंकाळी ठीक 8:25 वाजता. आजचा विषय आहे वाणी बहुजनांची, गाणी महामानवांची. आणि खरोखर हे महामानवांचे जे विचार आहेत, हे गीतकार गायक लोक जे आहेत ना, यांनी घराघरामध्ये खऱ्या अर्थाने पोहोचवलेले आहेत. ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हणत होते की माझे 10 भाषणं आणि एका गीतकाराचं, एका गायकाचं 1 गाणं, ह्याची बरोबरी बाबासाहेब, एवढे मोठे बाबासाहेब विद्वान, तरी सुद्धा त्यांनी एका गायकाला एवढं म्हणजे मोठं बनवलं. त्यांच्या शब्दातून त्यांनी एका गायकाची एवढी स्तुती केलेली आहे. तर खरोखर गायक लोकांनी सुद्धा त्या गोष्टीची जाणीव ठेवलेली आहे. आणि खरंच बाबासाहेबांचे जे खरे विचार आहेत, जे इतर लोक दाखवत नाहीत, म्हणजे त्यांचं खरं कार्य, परंतु गायक लोकांनी खरोखर बाबासाहेबांना विचारातून अजूनही तेवत ठेवलेलं आहे. तर खरंच सर्वच गायकांचे खूप खूप आभार. आज ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आहे असे आदरणीय नामदेव भीमराव खाडवे सर बौद्धाचार्य आहेत, गायक आहेत, संगीतकार आहेत, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. सरांची खरोखर सूत्रसंचालन करण्याची जी शैली आहे ती एवढी अप्रतिम आहे की म्हणजे माझ्याकडे शब्द नसतात सरांचे आभार मानायला. तरी सुद्धा सरांचे खूप खूप मी आभार मानते. खूप खूप धन्यवाद सरांना देते. त्याचबरोबर आजचे जे आपले गायक आहेत,
मोहन शिंदे गुरुजी, देहू रोड, पुणे. खूप छान गीत सादर केलं सर आपण. वंदन गीत होतं आपलं. खूप खूप धन्यवाद. उत्तम हिंगे गुरुजींना बहुतेक नेटवर्कच नव्हता, परंतु हिंगे गुरुजींचं एक वैशिष्ट्य आहे की ते हिंगे गुरुजी आहेत ना, ते स्वतः रचलेले गाणे असतात. त्यांनी स्वतः गीतकार आहेत ते, आणि त्या गीताला चाल सुद्धा देतात आणि गायन सुद्धा खूप छान करतात. भलेही आज त्यांचं गाणं ऐकायला नसेल मिळालं, परंतु हिंगे गुरुजींचे सुद्धा मी आभार मानते. आज जरी नाही म्हटलं गायलं तरी पुढल्या वेळी नक्की त्यांचं गीत आपल्याला ऐकायला मिळेल. त्यानंतर विलास जाधव सर, पुणे सरांचं सुद्धा गीत अप्रतिम झालेलं आहे. मीना भाराते ताईंचं खूप छान गीत झालेलं आहे. ताईंचे सुद्धा खूप खूप आभार. धीरज इंगळे मेहकर, बुलढाणा, दादांचे सुद्धा, सरांचे सुद्धा खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. सरस्वतीताई साबळे, लोणार, बुलढाणा, ताईंचं तर अप्रतिम गीत आहे. खूप खूप धन्यवाद. रमाताई सोनवणे, भोकरदन, जालना. रमानी तर अगदी रमाईचा जीवनपटच डोळ्यासमोर आणला की खरंच त्यांना किती म्हणजे जाणीव होती की बाबासाहेबांच्या जायचं आहे मला सभेला, परंतु मी जाणार कशी. आणि हे रमानी तिच्या वाणीतून, तिच्या शब्दातून एवढं छान कथन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद रमा. खूप खूप धन्यवाद मानते रमाचे पण. आणि मनीषाताई सपकाळेंनी तर खूपच अप्रतिम सांगितलं की मला बॅरिस्टर कसं व्हायचं आहे. आजच ताईंचा फोन झाला, मनीषाताईंचा, आणि जवळजवळ ताई अर्धा तास माझ्यासोबत बोलत होत्या. आणि खरंच ताई तुमचा फोन झाला आणि मला खरोखर खूप बरं वाटायला लागलं. एकदम मी उठून बसले. खूप खूप धन्यवाद मनीषाताई. तुम्ही गीत पण खूप छान सादर केलेलं आहे. प्राची सुरेश बारसाकडे, ताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सुरेश बारसाकडे सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. भावना राहुल रायपुरे आणि नामदेव सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. अगदी अप्रतिम गीत सादर केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आदरणीय मदन कांबळे सर, सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सरांनी तर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल एवढे भावनिक झाले आणि एवढं त्या गीताला त्यांनी समरस झाले होते, एकरूप झाले होते की ते गीत म्हणजे सर आता म्हणजे काय मोबाईल मधून बाहेर येऊन हे होतंय की काय, असं मला थोड्या वेळासाठी भास झाला होता. एवढे एकरूप झाले होते सर. सरांचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद मानते मी. आणि त्याचबरोबर आपले आयोजक ग्रुप आहेत, बहुजन हिताय, बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे. आपले तांत्रिक बाजू सांभाळणारे की ज्यांच्या काल त्यांच्या चुलत्यांचं अपघाती निधन झालं, एवढं असून सुद्धा समाजाचं मी काहीतरी देणं लागत आहे या हेतूने सर्व बाजूला दुःख बाजूला सारून सर्वांसाठी लिंक तयार केली की आजचा आपला कार्यक्रम हा हे मिस व्हायला नको कुणाला. म्हणजे लोक आतुरतेने वाट बघतात आणि दादांनी एवढं दुःख बाजूला सारून सुद्धा लिंक तयार केली आणि सर्वांना ती शेअर केली. असे सर्वांचे लाडके दादा जे तांत्रिक नियोजन सांभाळतात, आपले आदरणीय मुकेश माणिक गायकवाड दादा, माजी श्रामनेर आहेत, बौद्धाचार्य शिक्रापूर तालुका शिरूर पुणे. आणि मी तर म्हणेल हे सगळं जरी असलं तरी हे खूप चांगले समाजसेवक आहेत, जनसेवक आहेत की जे जनतेची त्यांना काळजी आहे की आपल्याला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे. जे बाबासाहेबांनी केलेलं आहे, बुद्धांनी जो काही मार्ग दाखवलेला आहे, आणि हा सरळ मार्ग, हा साधा सोपा मार्ग हा प्रत्येकाला कळावा आणि प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडावी या हेतूने त्यांनी जो काही हा उपक्रम 3.5 वर्षापासून सुरू केलेला आहे, याची जाणीव ठेवून दादांनी जो काही कार्यक्रम आपल्याला सर्वांना इथं एकत्रित या धाग्यामध्ये गुंफलेला आहे, तर दादांचे जर जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तरी दादा खूप खूप तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद तुम्हाला देते मी. त्यानंतर आपले सर्व श्रोते जे हिरिरीने वाट बघत असतात 8:25 कधी होतील आणि कधी एकदाचा कार्यक्रम सुरू होईल. बऱ्याच लोकांचे फोन येतात आणि सांगतात की आम्हाला खूप बरं वाटत आहे, चुकल्यासारखं वाटतं एखाद्या दिवशी जर प्रोग्राम नाही झाला तर. म्हणजे किती एकरूप झालेले आहेत लोक, आणि हीच खरी पावती आहे कार्यक्रमाची की आपला कार्यक्रम असा छान आहे जो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी आपली वाहिनी संविधान विश्लेषण समिती असा एक स्लोगन तयार करायला हरकत नाहीये. तर खूप खूप धन्यवाद सर्व श्रोत्यांचे, सर्व महिला भगिनींचे. सर्व आपले कामं आटपून आपल्या काम करत करत आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून घेतात आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतात. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, सर्व
समता सैनिक दलाचे सैनिक आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा आवर्जून सर्व उपस्थित राहतात आणि आपल्या सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात की जेणेकरून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण होईल. असे सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी त्यांचे सुद्धा आभार मानते. तसेच आम्हाला वेळोवेळी आमच्या याची जाणीव करून देणारे की आम्हाला आज कुणाला सूत्रसंचालन करायचं आहे, कुणाला आभार मानायचे आहेत, तर त्याची लिंक पाठवणारे आदरणीय सुभाष सोनवणे सर रिटायर्ड DYSP आहेत. सरांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद मी सरांना देते. त्याचबरोबर आपल्या माधुरीताई कोटांगळे ताईंचे सुद्धा मी आभार मानते की कार्यक्रम सुरू असताना किती लोक जॉईन झालेले आहेत, किती लोक लिंकला जॉईन आहेत, त्याची सर्व माहिती बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुपला ताई सेंड करत असतात. त्याचबरोबर आपल्या स्वातीताई गायकवाड की ज्या वेळात वेळ काढून आपला हा जो काही कार्यक्रम आहे हा युट्यूबला पाठवतात. आणि आता परवाच्या दिवशीच मी बघितलं की 500 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आपले झालेले आहेत. तर ताईंचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. जर चुकून एखाद्याचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. आणि आज जे काही माझ्याकडे आभाराचं जे काही काम दिलं होतं, जी काही जबाबदारी दिली होती ती पार पाडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी पण एखाद्याचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते आणि मी माझ्या वाणीला इथेच विराम देते आणि पुढील सूत्र मी आदरणीय नामदेव सरांकडे देते. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई, खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. शांताराम उबाळे सर ज्यांनी गीत सादर केलं होतं. ओके. दिलगिरी व्यक्त करते सर. शांताराम सरांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सुनील वाघमारे खाडवे सर. सुनील वाघमारे ज्यांचं नाव यादीत नव्हतं मात्र त्यांचं गीत या ठिकाणी सादर झालेलं होतं. असे सुनील वाघमारे यांचे या ठिकाणी समितीकडून. ओके सुनील वाघमारे आपले सुद्धा धन्यवाद. आणि आपण सर्वांचेच आभार मानले त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद. सरलाताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आजचा कार्यक्रम खूप जबरदस्त आणि छान झाला.